पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आपल्यासोबत आहेत सर. काल खुलासा जे आहे ते आलेले आहेत, कंपनी असेल किंवा पर्यावरण विभागाचे प्रमुख त्यांचा खुलासा आला. काय त्या खुलासामध्ये समोर आले आणि काय कारवाई करण्यात आली? कंपनी संजय कुलकर्णी आणि आल्लाट या तिघांना नोटीस दिली होती. कंपनीचा खुलासा आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ते बांधकाम परवानगीबाबतचे कागदपत्र आमचे सगळे त्या बिल्डिंगमध्ये गेलेले असल्यामुळे आम्हाला थोडा अवधी पाहिजे. संजय कुलकर्णींचं म्हणणं आहे की त्यांनी कंपनीला सगळ्या सूचना दिलेल्या होत्या आणि बांधकाम परवानगी फक्त ग्राउंड फ्लोर जी आहे त्यांना ज्ञात नव्हती, सुधारित परवानगी घ्यायची राहून गेली. आल्लाटांचं म्हणणं आहे की ही बांधकाम परवानगी 23 नंतर झालेली आहे, त्यांच्या काळात नाही. असे त्यांनी जे काही खुलासे केले ते समर्थनीय नाहीत आणि ते सर्व आम्ही अमान्य केले आणि दोघांना, श्रीयुत कुलकर्णी, संजय कुलकर्णी आणि श्रीयुत योगेश आल्लाट या दोघांना आम्ही सेवेतून निलंबित केलेलं आहे. ज्या पद्धतीने ठेकेदारी कंपनीच्या ज्या दोघांवर गुन्हा दाखल केला सदोष मनुष्यवधाचा, त्याचप्रमाणे या दोघांवर देखील गुन्हा दाखल होणार का? आता पोलीस तपासामध्ये जे अधिक तपास होईल त्यामध्ये जर कोणाची अजून जबाबदारी निश्चित झाली तर ते पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. त्यामध्ये त्या कंपनीच्या खुलासात एक गोष्ट देखील समोर येते की बायोमायनिंगचा कचरा जो आहे तो या इमारतीवर पडला, त्यानंतर ही घटना घडली. तेवढीच जबाबदार ती कंपनी देखील असल्याचं बोललं जाते. नक्की त्या कंपनीचा यात काही रोल? बायोमायनिंग हा वेगळा विषय आहे, हे लिगसी वेस्ट आहे. बायोमायनिंगचं काम हे वेगळा विषय आहे. बायोमायनिंग पहिल्या टप्प्याचं चालू होतं, दुसऱ्या टप्प्यामध्ये हा जो ढीग आहे हा दुसऱ्या टप्प्यात घेणार होते. त्यामुळे तो कंपनी जे म्हणते आहे, आमचं म्हणणं होती की तुमच्या शेजारी कचऱ्याचा ढीग आहे तो घासरतोय का नाही तर तुम्ही बघितलं पाहिजे होतं. नक्कीच आपण पाहिलं तर दोघा जणांचं निलंबन जे आहे ते आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडून या ठिकाणी झालेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. यामध्ये आपण पाहिलं तर पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी, त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता योगेश आल्लाट यांचं देखील निलंबन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV 9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.